शांती. आज आहे 30/3/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, प्राणदान देणारे बाबा आहेत ते असे काही ज्ञान देतात ज्यामुळे प्राणदान मिळते. असे प्राणदान देणाऱ्या बाबांची प्रेमाने आठवण करा. प्रश्न आहे, कशाच्या आधारावर 21 जन्मांपर्यंत तुमचे सर्व खजिने भरलेले राहतात? उत्तर आहे, संगम युगावर तुम्हा मुलांना जे नॉलेज मिळते ते सोर्स ऑफ इन्कम अर्थात कमाईचे साधन आहे. या शिक्षणाच्या आधारे सर्व खजिने भरपूर होतात. या शिक्षणामुळे 21 जन्मांसाठी आनंद मिळतो. अशी कोणती गोष्ट नाही जिच्या प्राप्तीची इच्छा राहील. बाबा ज्ञानाचे असे दान देतात ज्यामुळे आत्मा कोण असते आणि कोण बनते. ओम शांती. भगवान वाच, शाळीग्राम अर्थात मुले समजतात शिवबाबा आम्हाला शिकविण्यासाठी येतात. मुले जाणतात की तेच सृष्टीच्या आदी मध्य अंताला जाणतात. मुलांना आता कोणतीच गोष्ट नवीन वाटत नाही. लक्षात आले आहे, मनुष्य तर सर्व विसरलेले आहेत. ज्यांनी शिकवले त्यांच्या ऐवजी प्रथम क्रमांकाने शिकवणाऱ्याचे नाव टाकले आहे. तुम्हाला शिकता शिकता ही गोष्ट सिद्ध करायची आहे. भारताच्या शास्त्रांचीच गोष्ट आहे, इतर धर्माच्या शास्त्रांची नाही. चूक सुद्धा भारताच्या शास्त्रांची आहे. ही गोष्ट तुमच्याशिवाय इतर कोणीही सिद्ध करू शकणार नाही. मुले जाणतात हा अनादी ड्रामा आहे, तो पुन्हा परत रिपीट होणार. तुम्ही मनुष्यांना सुधारण्याचा अर्थात श्रेष्ठ बनविण्याचा पुरुषार्थ करता. मनुष्य जेव्हा सुधारतात अर्थात श्रेष्ठ बनतात तेव्हा दुनियाच सुधारते अर्थात श्रेष्ठ बनते. सतयुग आहे सुधारलेली दुनिया अर्थात श्रेष्ठ दुनिया आणि कलयुग आहे बिघडलेली जुनी दुनिया. हे देखील तुम्ही मुले चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि धारण करून इतरांना समजावून सांगण्यासाठी लायक सुद्धा बनता. यामध्ये खूप सूक्ष्मता शुद्धता पाहिजे. बाबा तुम्हाला किती बारकाव्यांसहित समजावून सांगतात. सुधारतात अर्थात श्रेष्ठ बनवतात. बाबा म्हणतात जेव्हा तुम्ही सुधारता त्यानंतर मग मला तुम्हाला सुधारण्याची आवश्यकता राहत नाही. तुम्ही आर्य बनला होता, आता आर्य अर्थात देवी देवता बनायचे आहे. ते तर सतयुगातच होणार. ते सर्व सुधारलेले अर्थात श्रेष्ठ होते. त्यांची आता न सुधारलेले अर्थात पतित पूजा करतात. हे कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही की आपण त्यांना सुधारलेले अर्थात श्रेष्ठ का म्हणतो. आहेत सर्व मनुष्यच जे सुधारलेले अर्थात श्रेष्ठ बनलेले आर्य होते ते सर्व बिघडलेले अर्थात पतित बनले आहेत. आर्य आणि अनआर्य. बाकी तो जो आर्य समाज आहे तो मठ पंथापैकी आहे. हे सर्व मनुष्य सृष्टीरूपी झाडावरून स्पष्टपणे समजू शकतात. हे आहे मनुष्य सृष्टीचे झाड. याचे आयुष्य 5000 वर्षांचे आहे. याचे नाव कल्पवृक्ष आहे. परंतु कल्पवृक्ष शब्दावरून मनुष्यांच्या बुद्धीमध्ये झाड येत नाही. तुम्हाला झाडाच्या रूपामध्ये समजावून सांगितले आहे. ते म्हणतात कल्प लाखो वर्षांचे आहे. बाबा म्हणतात 5000 वर्षांचे आहे. बाकीचे मात्र कोणी किती तर कोणी किती आयुष्य सांगतात. पूर्ण समजावून सांगणारे कोणीच नाहीये. आपसामध्ये शास्त्रांवरून किती वादविवाद करतात. तुमचे तर हे रूह रिहान अर्थात आत्मिक गप्पा गोष्टी आहेत. तुम्ही सेमिनार करता, याला रूह रिहान म्हटले जाते. समजण्यासाठी प्रश्नोत्तर सुद्धा करतात. बाबा जे काही तुम्हाला सांगतात त्यातूनच टॉपिक काढून तुम्ही ऐकवता. ते लोक काय ऐकवतात ते देखील तुम्ही जाऊन ऐका आणि मग येऊन ऐकवले पाहिजे की कशा प्रकारचा वादविवाद चालतो. पहिले तर हेच समजावून सांगायचे आहे की गीतेचा भगवान कोण. ईश्वर पित्याला विसरल्यामुळे एकदम निरुपयोगी बनले आहेत. तुम्हा मुलांचे तर बाबांवर प्रेम आहे. तुम्ही बाबांची आठवण करता. बस बाबाच प्राणदान देणारे आहेत. ज्ञानाचे असे दान देतात ज्यामुळे तुम्ही कोणापासून कोण बनता. तर बाबांवर प्रेम जडले पाहिजे. बाबा आम्हाला छान छान नवीन गोष्टी ऐकवितात. आम्ही श्रीकृष्णाची किती आठवण करतो.
परंतु तो काहीच देत नाही. श्री नारायणाची आठवण करतो. आठवण केल्यामुळे काही होते काय? आम्ही तर गरीब ते गरीबच राहिलो. देवता किती संपन्न होते. आता सर्व बनावटी वस्तू झाल्या आहेत. ज्याची किंमत नव्हती त्याला आज किंमत प्राप्त झाली आहे. तिथे धान्य वगैरेच्या किमतीची गोष्टच नाही. सर्वांना आपली आपली प्रॉपर्टी इत्यादी आहे. कोणतीही वस्तू अप्राप्त नाही. जिच्या प्राप्तीची इच्छा असेल. बाबा म्हणतात, मी तुमचा खजिना भरून देतो. तुम्हाला असे नॉलेज देतो ज्यामुळे तुमचा खजिना भरपूर होतो. तुमच्या बुद्धीमध्ये आहे. ज्ञान कमाईचे साधन आहे. ज्ञानच सर्व काही आहे. या शिक्षणाने तुम्ही किती श्रेष्ठ बनता. ज्ञानाचे भंडार आहे ना. ते अर्थात या दुनियेतील शिक्षक शिकवतात. त्यामुळे अल्पकालीन सुख मिळते. या शिक्षणामुळे तुम्हाला 21 जन्मांसाठी सुख मिळते. तुम्हा मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. हे समजण्यासाठी वेळ लागतो. कोणालाही इतक्या लवकर समजू शकत नाही. कोटींमधून एखादा निघतो. अर्धा कल्प सर्व मनुष्य एकमेकांना खाली पाडतात. अर्थात पतितच बनवत आले आहेत. चढविणारे एक बाबाच आहेत. बेहदचे शिक्षण शिकविणाऱ्या ऐवजी शिकणाऱ्याचे नाव टाकले आहे. दुनिया या गोष्टींना जाणत नाही. म्हणतात भगवानु वाच, शिकवून गेले मग त्यांचे कोणते शास्त्र राहत नाही. सतयुगामध्ये कोणतेही शास्त्र नाहीये. ही सर्व आहेत भक्ती मार्गाची शास्त्रे. किती मोठे झाड आहे. भक्तीच्या या अनेक फांद्या नसत्या तर झाडाचे नाव सुद्धा राहिले नसते. या सर्व धारणेच्या गोष्टी आहेत. तुम्ही धारणा करता. शिकविणारा तर शिकवून मग गुप्त होतो. शिकणारा येऊन विश्वाचा मालक बनतो. किती नवीन गोष्टी आहेत. एकही गोष्ट कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही. विद्यार्थी सुद्धा तुम्ही नंबरवार आहात. कोणी पास होतात, कोणी नापास होतात. ही आहे बेहदची मोठी परीक्षा. तुम्ही जाणता आम्ही आता चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर कल्पांतर चांगले शिकणार. चांगले शिकणारेच उच्चपद प्राप्त करतात. नंबरवार सर्व जातील. पूर्ण क्लास ट्रान्सफर होतो. नंबरानुसार तिथे जाऊन बसतात. हे ज्ञान देखील आत्म्यामध्ये आहे. चांगले किंवा वाईट संस्कार आत्म्यामध्ये आहेत. शरीर तर माती आहे. आत्मा निर्लेप असू शकत नाही. 100% सतोप्रधान आणि 100% तमोप्रधान कोण आहे हे देखील तुम्हाला समजते. पहिल्यांदा तर गरिबांना ज्ञान द्यावे लागेल. ते अगोदर येतात. गुरूंचे सुद्धा जेव्हा चांगले चांगले अनन्य शिष्य येतील तेव्हा त्यांची बुद्धी उघडेल. बघतील हे तर आपलीच पाने अर्थात शिष्य निघून जात आहेत. इथले जे असतील ते तर निघून येतीलच. बाबा येऊन नवीन झाडाची सुरुवात करतात. जे बाकी इतर धर्मांमध्ये निघून गेले आहेत ते सर्व परत येणार. तरी सुद्धा आपल्या भारतातच परत येतील. भारतवासीच होते ना. आपल्या फांदीचे जे आहेत ते सर्व येतील. पुढे जाऊन तुम्हाला सर्व समजत जाईल. आता बाहेरच्या देशातून सर्वांना धक्का मिळत राहतो. अर्थात तडीपार होण्याचे आदेश मिळत राहतात. जिथे जिथे बाहेरचे आहेत त्यांना पळवून लावत राहतात. समजतात हे खूप श्रीमंत झाले आहेत. इथले सर्व गरीब झाले आहेत. सरते शेवटी सर्वांना आपापल्या धर्मामध्ये जायला लागते. शेवटी सर्व आपापल्या घराकडे पळतील. परदेशात जर कोणाचा मृत्यू झाला तर त्याला भारतात घेऊन येतात. कारण भारत आहे फर्स्ट क्लास पवित्र भूमी. भारतातच नवीन दुनिया होती. यावेळी हिला निर्विकारी दुनिया म्हणू शकत नाही. ही आहे विकारी दुनिया म्हणून बोलावतात. हे पतित पावन या, येऊन आम्हाला पावन बनवा. भले दुनिया तर हीच आहे परंतु यावेळी दुनियेमध्ये कोणी पावन तर नाहीये. पावन आत्मे मूल वतनमध्ये असतात. ते आहे ब्रह्म महतत्व. सर्वजण पावन बनून तिथे जाणार. नंतर मग पाठ बजावण्यासाठी नंबरवार येतील. आदी सनातन देवी देवता धर्माचे हे फाउंडेशन अर्थात पाया आहे. त्यातून मग 3 ट्यूब अर्थात फांद्या फुटतात. हा तर देवता धर्म आहे. ही कोणती फांदी नाहीये. आधी हे फाउंडेशन मग 3 फांद्या निघतात. मुख्य आहे 4 धर्म.
सर्वात उत्तम धर्म आहे हा ब्राह्मण धर्म. याची खूप महिमा आहे. हिऱ्या समान तुम्ही इथेच बनता. बाबा तुम्हाला इथे शिकवतात तर तुम्ही किती मोठे आहात. देवतांपेक्षा देखील तुम्ही ब्राह्मण खूप नॉलेजफुल आहात. आश्चर्य आहे ना. आपण जे ज्ञान घेतो ते आपल्या सोबत राहते. मग तिथे ज्ञानालाच विसरून जातो. तुम्ही जाणता आधी आपण काय शिकत होतो आणि आता आपण काय शिकतो. ICS वाले काय शिकतात आणि नंतर काय शिकतात, फरक तर आहे ना. पुढे जाऊन तुम्ही अजून बरेच नवीन पॉइंट्स ऐकाल. आता सांगणार नाहीत. पार्टच नंतर ऐकण्याचा आहे. बुद्धीमध्ये राहते. ज्ञानाचा पार्ट जेव्हा पूर्ण होणार असेल तेव्हा आपण देखील त्याच वेळी बाबांच्या ज्ञानाला धारण करणार. मग आपला पार्ट स्वर्गामध्ये सुरू होईल. त्यांचा पार्ट पूर्ण होईल. बुद्धीमध्ये खूप चांगली धारणा पाहिजे. स्मरण करत राहा. बाबांची आठवण करत राहा. आठवण केली नाही तर कनिष्ठ पद मिळेल. बाबांची आठवण करता करता शरीराचे भान निघून जाईल. संन्यासी देखील या अवस्थेचा अभ्यास करता करता शरीर सोडतात, परंतु त्यांचा मार्ग वेगळा आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्यांचे अनुयायी समजतात ते ब्रह्ममध्ये लीन झाले. ते आता पुन्हा येऊ शकत नाहीत. बाबा समजावून सांगत आहेत असे परत कोणीही जाऊ शकत नाही. अखेरीस जेव्हा सर्व ऍक्टर स्टेजवर येतील तेव्हा मग घरी जातील. ते अर्थात जुन्या दुनियेतील आहे हदचे विनाशी नाटक. हे आहे बेहदचे अविनाशी नाटक. तुम्ही चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकता. हा ड्रामा उवेप्रमाणे हळूहळू चालतो. ते तर मग छोटी छोटी नाटके बनवतात. खोटे चित्रपट बनवतात. त्यामध्ये थोड्या चांगल्या गोष्टी असतात. जसे विष्णू अवतरण दाखवतात असे नाही की वरून कोणी अवतरित होतो. लक्ष्मी नारायण पाठ बजावण्यासाठी येतात. बाकी वरून कोणी येत नाहीत. आता तुम्हा मुलांना बाबा शिकवतात तेव्हाच या सर्व गोष्टी तुम्ही समजू शकता. आधी तुम्ही देखील तुच्छ बुद्धीचे होतात. जेव्हा बाबांनी समजावून सांगितले आहे तेव्हा तुमच्या बुद्धीचे कपाट उघडले आहे. आतापर्यंत जे काही ऐकले ते काहीच कामाचे नव्हते. आणखीनच रसातळाला गेलो, अर्थात पतितच होत गेलो. म्हणूनच तुम्ही सर्वांकडून लिहून घेता. जेव्हा लिहून देतील तेव्हा समजावे काहीतरी बुद्धीमध्ये शिरले आहे. बाहेरून येतात, फॉर्म भरून घेतात तेव्हा कळते आपल्या कुळातला आहे. मूळ गोष्ट आहे बाबांना जाणणे. समजेल की खरोखर कल्पकल्प बाबा आम्हाला शिकवतात. हे विचारायचे आहे केव्हापासून पवित्र बनले आहात. लगेच काही सुधरत नाहीत. घडोघडी माया पकडते, बघते. कच्चा आहे तर लगेच गिळंकृत करते. कित्येक महारथींना देखील मायेने गिळंकृत केले आहे. शास्त्रांमध्ये सुद्धा उदाहरणे आत्ताची आहेत. मंदिरात सुद्धा घोडेस्वार, महारथी, पायदळ इत्यादी दाखवतात. तुम्ही आता आपले यादगार अर्थात स्मृती रूप बघत आहात. जेव्हा तुम्ही बनाल तेव्हा भक्ती नाहीशी होईल. तुम्ही कोणासमोर डोके टेकवू शकत नाही. तुम्ही विचाराल हे कुठे गेले. यांचे जीवन चरित्र सांगा. बाबांनी तुम्हाला नॉलेजफुल बनवले आहे. म्हणूनच तर तुम्ही विचारता. तर शुद्ध नशा राहिला पाहिजे. पास विथ ऑनर मिळविणारे 8 असतात. ही खूप कठीण परीक्षा आहे. स्वतःला बघायचे आहे. माझी आत्मा पवित्र बनली आहे. बॅटरी तेव्हा चार्ज होईल जेव्हा योग असेल. बाबांसोबत योग असेल तर सतोप्रधान बनाल. तमोप्रधान आत्मा परत जाऊ शकत नाही. हा देखील ड्रामा आहे. तिथे दुःख देणारी कोणती गोष्ट नसते. गायी सुद्धा सुंदर असतात. श्रीकृष्णा बरोबर गायी किती सुंदर दाखवतात. मोठ्या लोकांच्या घरातील सामान देखील सुंदर असते. गायी चांगले दूध देतात. म्हणूनच तर दुधाच्या नद्या वाहतात. आता इथे नाहीयेत. आता तुम्ही नॉलेजफुल बनले आहात. या दुनियेला तुम्ही तुच्छ समजता. इथला सर्व कचरा अर्थात व्यर्थ फालतू गोष्टी स्वाहा होणार आहे. मग सर्व कचरा निघून सर्व जण स्वच्छ बनतील. आपण आपल्या राजधानीमध्ये जातो. त्याचे नाव आहे स्वर्ग. ऐकून देखील आनंद होतो. अच्छा.
गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, ही बिघडलेली जुनी दुनिया सुधारण्यासाठी अर्थात परिवर्तन करण्यासाठी स्वतःला सुधारायचे अर्थात परिवर्तन करायचे आहे. आपल्या बुद्धीला बाबांच्या आठवणीने शुद्ध बनवायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, आपापसात आत्मिक गप्पा गोष्टी करायच्या आहेत. वाद विवाद नाही. ज्ञानाचे दान देऊन सर्वांचे खजिने भरायचे आहेत. आजचे वरदान आहे, स्वमानाच्या आसनावर स्थित होऊन शक्तींना स्वतःच्या आज्ञेनुसार चालविणारे विशाल बुद्धी भव. स्वमानाच्या आसनावर स्थित होऊन शक्तींना स्वतःच्या आज्ञेनुसार चालविणारे विशाल बुद्धी भव. स्पष्टीकरण आहे, आपल्या विशाल बुद्धीद्वारे सर्व शक्ती रूपी सेवाधारींना वेळेवर कार्यामध्ये लावा. जी काही नावे अर्थात स्वमान थेट परमात्म्याकडून मिळालेली आहेत त्यांच्या नशेमध्ये राहा. स्वमानाच्या स्थितीरूपी आसनावर स्थित राहिला तर सर्व शक्ती सेवेसाठी सदैव हजर असल्याचा अनुभव येईल. तुमच्या आज्ञेची वाट बघतील. तर वरदान आणि वारसा यांचा कार्यामध्ये उपयोग करा. मालक बनून योगयुक्त बनून युक्तियुक्त सेवा सेवाधाऱ्यांकडून अर्थात शक्तींकडून घ्याल तर सदा संतुष्ट राहाल. पुन्हा पुन्हा प्रार्थना पत्र लिहिणार नाही. स्लोगन आहे, कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी विशेष ही स्मृती इमर्ज करा की सफलता हा माझा श्रेष्ठ ब्राह्मण आत्म्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी विशेष ही स्मृती इमर्ज करा की सफलता हा माझा श्रेष्ठ ब्राह्मण आत्म्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.